फटकीचो वाक येयलो तो थंयसर 4 पानां नाहीत आंब्याची गाराणा घालूक. अशीच परिस्थिती थोड्या दिवसांनी कोकणात येतली. कित्याक ते ह्या वाढत्या नवीन नवीन शोधामुळे तर थंयसर कोकणातली झाडांच नाहीशी जातात. आणि झाडं नाहीशी झाल्यामुळे तर कोकणी राहणीपण आता डेव्हलप झाला आणि सगळ्या शहराची निर्मिती जाता. प्रत्येकजण झाडं तोडतात आणि आपला मातीचा घराच्या बदली बिल्डिंग उभारतात. तर आम्ही येत्या पिढीक आम्ही सांगतलो काय की आम्ही कशी मजा केली, लोकांचे आंबे कसे चोरले. तर येत्या पिढीक आम्ही ती आंब्याची झाडात नाही ठेवली, काजीची झाडात नाही ठेवली, सांगतलो तरी काय. तर फक्त पुस्तकात लिहून फक्त ते गोष्टीप्रमाणे फक्त सांगायचा लागताला आणि काय नाही. आमच्या पूर्वजांनी आमच्या आज्यान पप्पान विप्पान थेयल्यान झाडां म्हणून आम्ही ती मजा मारली. तर आमकां त्या आता आठवता. तर आम्ही त्यांच्यासाठी येणाऱ्या पिढीसाठी आम्ही काय केलो तर ते आमकां ते गाळी घालतले. काय वेळार माझ्या पप्पान बापाशीन आमकां झाडात ठेवक ना, आपण जर मजा मारल्यान आंबे बिंबे खायला नाही, आमकां आंब्याची ती 4 पानं ठेवक नाही, ती कशी असतात ती बघ ना, आंब्याचो टाळ कसो असता तो माहीत नसतलो. आणि आमच्या कोकणी माणसाचे मूलभूत गरजा सगळ्या सणांका सुटी होई आणि त्या सणांच्या मागे लॉजिक असा. कित्याक तर वटपौर्णिमेक वडाचं झाड होया तर वडाचं झाडच नाही आता दिसाचं कोकणात. तर आणि गणपतीक आंब्याचो टाळ आणि चिपटी हरणा आणि कांगला ती बारीक बारीक नॅचरल जी फळं असत फुलं असत ती उद्ध्वस्त झालीत. कित्याक तर ह्या रस्ते बांधकाम कारखाने नवनवीन काय जाता. तर त्याच्यामुळे भरपूर प्रमाणात ती नैसर्गिक फुलं दिसायचीच बंद झाली. तर लहानपणी मी असताना तर आमकां ती खूप गावत. तर आता तर तसला कायच जाणार नाही, दिसणार नाही. तर येत्या पुढच्या पिढीत तर ह्या सगळ्यात बंद जातला. तर आम्ही सांगतलो तरी काय. त्याच्यामुळे कोकण तर वाचवचाच लागतला. आणि आमची कोकण वाचवाय का पहिली झाडा वाचवई. झाडा वाचली तर आमचे सण असत. प्रत्येक सणाक आमका झाडाचा उपयोग होता का. म्हणजे वटपौर्णिमेक वडाच्या झाडाचो, होळी असली का आमका फणसाचा नातं आंब्याचा नातं कसला ते सागाचा खायऱ्याचा कसला तरी झाड लागता. आणि गणपती येलो की आमका ते टाळ बी तर सगळा लागता. आणि आमचं गुढीपाडवं वर्षाची सुरुवात करून आमकां गुढी उभारची लागता. त्याच्यासाठी सुद्धा माणक्याचे काठी लागतात. ती पण आमकां कोकणातच गावता. कोकणातच ना तिथं आमकां गावता ती जंगलातच गावता. तर सध्या तर जंगलात नाहीशी झाली. आणि ते पक्षीसुद्धा थंय गेले, थोडेफार मरण गेले. जे ते खारुताई आम्ही म्हणू लहानपणी तर ती आता तर दिसणार नाही. आणि ते हैसर तर अशी परिस्थिती आहे, ती खारुताई नाही आणि कावळे नाही आणि काय नाही. तर अशीच परिस्थिती आमच्या कोकणात जातली. तर असा सगळा थांबावाया. त्याच्यासाठी सगळ्यांनी एक मत करून सगळ्यांनी जंगल वाचवा. तर जंगल वाचला तर कोकण वाचतला ह्या लक्षात ठेवा. तर काय नाही तुमका. आणि हैसर जसं चकचकीत दिसता तर चकचकीत दिसान काही एक फायदो नाही. तर झाडाचं पातळ उकललेलो बरं, पण ह्या चकचकीत आमकां नको. आमचं कोकण आमकां कोकणासारख्याच रावानी. तर सगळ्यांनी प्रयत्न करा, झाडा लाया, झाडा जगवा आणि कोकण वाचवा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.